जय जगदंब नमो आदेश। मी प्राध्यापक आंधळे सर आपलं ह्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। नवरात्रीच्या दिवसामध्ये अष्टमी आणि महानवमीच्या दिवशी ठरलेला ठराविक कर्मकांड विधी म्हणजे जगदंबेच्या नवरात्राची उत्तर सांगता करणारा होम हवन। या होम हवनासाठी कित्येक वेळेला आपल्याला पुजारी किंवा पुरोहित हे उपलब्ध होत नाही। त्याचं कारण असं असतं की यज्ञाचे जाणकार असणारे पुजारी आणि पुरोहित यांची संख्या ही मर्यादित असते आणि त्यांना घरोघरी असणाऱ्या किंवा विशिष्ट कॉलनीमध्ये किंवा मंडळामध्ये असणाऱ्या दुर्गा मंडळाची हवनविधी करून द्यायचे असतात। त्यासाठी अक्षरशः 2-2 दिवस पुजारी पुरोहितांची वाट बघावी लागते। काही प्रसंगी ते अगदी रात्री 12-12 वाजेपर्यंत सुद्धा भक्तांना वाट बघायला लावतात किंवा उपलब्ध होत नाही। वेळ प्रसंगी दुप्पट दक्षिणा देऊन पुरोहित बोलवावे लागतात आणि अशा वेळेला एक प्रश्न निर्माण होतो की हा होम हवन विधी जर आम्हाला घरच्या घरी करता आला असता तर किती बरं झालं असतं, बरोबर। आणि त्यामुळे आज आपण घरच्या घरी होम हवन विधी कसा करायचा याची सविस्तर प्रॅक्टिकली म्हणजे कशी पूजा मांडतात ते सुद्धा आणि त्याबरोबर थिअरी म्हणजे शास्त्र आधारे सुद्धा संपूर्ण माहिती बघणार आहोत। या आजच्या व्हिडिओमध्ये मी मागच्या वर्षी जो महानवमीचा होम केला होता त्या होमाची मी मांडलेली पूजा सुद्धा दाखवणार आहे आणि तो व्हिडिओ संपल्यानंतर आपण पुन्हा सविस्तर पद्धतीनुसार होमाची विधी कशी करायची हे सुद्धा समजावून घेऊया। चला तर मग पहिले मागच्या वर्षीच्या होमाची मी पूजेची मांडणी कशी केली हे तुम्हाला दाखवून देतो, म्हणजे तुम्हाला तुमच्या घरी अगदी तशीच्या तशी मांडणी करता येईल। दाखवून देतो मी तुम्हाला अगदी साध्या पद्धतीने माझ्या ऐपतीप्रमाणे ही पूजा मी मांडत असतो, तर ती दाखवत आहे। या ठिकाणी हे जे आहे खोबऱ्याच्या वाट्यांमध्ये हळदी कुंकवाचं लेणं आहे आणि सुमंगल फळे या ठिकाणी मांडून घेतलेली आहे, ज्यामध्ये खारीक, खोबरं, बदाम, हळकुंड आणि सुपारी यांचा समावेश आहे। त्याच्याच पाठीमागे या ठिकाणी आपण वरुण देव आणि वारुणी देवी यांच्या नावाचे हे 2 कलश बघू शकतो। या कलशाला वरुण पूजा म्हटलं जातं। वरुण आणि वरुणाची पत्नी वारुणी यांच्या नावाचे हे 2 कलश आहे। त्यांच्याच पाठीमागे या ठिकाणी श्री महागणाधिपतीची पार्थिव मूर्ती आपण बघू शकतो। त्याच्या बाजूला या ठिकाणी नवग्रहांची रचना करण्यात आलेली आहे। 9 सुपाऱ्या ह्या प्रामुख्याने नवग्रहाचं प्रतीक आहे आणि त्यांच्याच मागे आपण पंचधातूचं नवग्रह यंत्र सुद्धा ठेवलेलं आहे। अशा पद्धतीने ह्या पहिल्या चौरंगावरती वरुण देव, वारुणी देवी, नवग्रह आणि गणपती बाप्पा यांची पूजा आहे। याच्या पाठीमागच्या चौरंगावरती आपण बघू शकतो या ठिकाणी ज्या सुपाऱ्यांवरती आपल्याला कुंकू अर्पण केलेलं दिसत आहे या सुपाऱ्यांची संख्या एकूण 27 आहे आणि यांना 27 मातृका मांडण्यात आलेलं आहे। हवनकुंडाच्या रक्षणासाठी या ठिकाणी 27 सुपाऱ्यांवरती 27 मातृकांना आपण स्थान दिलेलं असून मधील ज्या एकूण 8 सुपाऱ्या आहेत, ज्या सुपाऱ्यांवरती हळद अर्पण केलेली आहे, या प्रामुख्याने अष्टभैरवांचं प्रतीक आहे। म्हणजे अष्टभैरव आणि 27 मातृका यांना या ठिकाणी आपण स्थान दिलेलं आहे। त्याच्या पाठीमागे जे आहे या ठिकाणी हा कळस भरलेला असून या कळसावरती आता तुम्हाला अंधारामुळे कदाचित कमी दिसत असेल, पण या ठिकाणी प्रामुख्याने काही यंत्र मांडून घेतलेली आहे, ज्यामध्ये काही दैवी सिद्ध यंत्र असतील। पाठीमागे यंत्र रचना आहे आणि त्याच्या समोर श्री रेणुका माता, श्री तुळजा भवानी आणि श्री सप्तशृंगी देवी यांच्या पितळी मूर्त्या आहे, म्हणजेच श्री महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती स्वरूप आहे। जर तुमच्याकडे अशा मूर्त्या नसतील तर या जागी आपण 3 सुपाऱ्या सुद्धा मांडू शकतो। तर अशा पद्धतीनुसार ही पूजेची मांडणी आहे। आता आपण या ठिकाणी होम पूजा करून होम प्रज्वलित करून घेऊया। ओम नमो देवे महादेवे शिवाय ततं नमः। नमः प्रकृती भद्रायै नियतः प्रणिता स्मतां सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्ति समन्विते भये बेसराहिनो देवी दुर्गा देवी नमोस्तुते। शरणागतिनात्र परित्राण परायणे सर्वस्ते हरिदेवी नारायणे नमोस्तुते। आई राजा उदे उदे सदानंदीचा उदे उदे बोल भवानी माता की जय। आता मगाशी तर सविस्तरपणे मी त्याच्यामध्ये माहिती दाखवलेलीच आहे, तरी सुद्धा आता आपण या ठिकाणी थिअरीमध्ये सुद्धा समजावून घेऊया।
बघा, होम हवन कुंडाची तयारी करताना सर्वात प्रथम तर विषय हा येतो की हा होम हवन आपण कितव्या माळेला करावा, कुठल्या तिथीला करावा. तर होम हवनासाठी उत्तम तिथी आहे ती म्हणजे अष्टमी किंवा त्याबरोबर असणारी महानवमी. तुम्ही अष्टमीच्या दिवशी सुद्धा होम करू शकता, महानवमीला सुद्धा होम करू शकता. जे काही पवित्र तीर्थस्थळं असतात जसं की 3.5 शक्तिपीठं किंवा देवीची इतर मोठी शक्तिपीठं, या ठिकाणी अष्टमीच्या दिवशी होम हा प्रज्वलित केला जातो. तर बलिदान विधी आणि होमाची उत्तर पूजा म्हणजे समाप्ती ही महानवमीमध्ये करण्यात येते. म्हणजे अष्टमी आणि नवमी अशा जोडावरती हा होम हवन विधी चालत असतो. परंतु जेव्हा आपण दुर्गा उत्सव मंडळामध्ये किंवा आपल्या स्वतःच्या घरामध्ये असा होम हवन विधी करतो तेव्हा आपल्यापाशी एवढा वेळ नसतो. हा संपूर्ण हवन विधी आपल्याला 2 ते 3 तासाच्या वेळेमध्ये आवरायचा असतो. वेळ प्रसंगी तो 1.25 तासामध्ये सुद्धा आवरला जातो. त्यामुळे आपण तो अष्टमीच्या दिवशी करणंही योग्य आहे, महानवमीच्या दिवशी केला तरी सुद्धा योग्य आहे. आता तुमची जी पद्धत असेल अष्टमी किंवा महानवमीची, त्या दिवशी आपण सर्वात प्रथम शुचिभूत होऊन म्हणजे शुद्ध अंघोळ करून स्वच्छ कपडे घालून त्या ठिकाणी असणाऱ्या पवित्र मातीने 3 पायऱ्यांचा होमकुंड त्या ठिकाणी तयार करावा. या 3 पायऱ्यांच्या होमकुंडाला त्या ठिकाणी वैदिक होम हवन असं म्हणतात. हा वैदिक पद्धतीचा जो होम आहे याला 3च पायऱ्या का असतात, तर या ठिकाणी असणाऱ्या 3 पायऱ्या हे ब्रह्मा, विष्णुदेव आणि महेश किंवा त्या ठिकाणी महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती अशा त्यांच्या शक्तीचं प्रतीक असतं. होमाची असणारी आडवी जी काही रांग असते किंवा आडवी जी काही त्या ठिकाणची वेदी असते, आडव्या वेदीला पुरुष देवाचं स्वरूप, तर जो काटकोन तयार होतो या काटकोनाला शक्ती देवतेचं स्वरूप असं मानतात. अशा पद्धतीनुसार ब्रह्मा, विष्णू, महेश आणि त्यांच्या 3 शक्ती लक्ष्मी, कालिका आणि ब्रह्मानी किंवा सावित्री अशांना या यज्ञ स्वरूपामध्ये स्थान देण्यात आलेलं असतं. आता हे जे काही त्या ठिकाणी आपण पायऱ्या म्हणूया त्याला किंवा त्या ठिकाणी वेदी म्हणूया, या 3 पायऱ्यांचं हवनकुंड असावं. काही ठिकाणी एक चौकोनी गड्डा केला जातो आणि त्याला एकच पायरी असते. अशा होम हवनाला त्या ठिकाणी धार्मिक मान्यता नाहीये. त्याबरोबरच काही ठिकाणी राड तयार केली जाते. राड म्हणजे ईदभर गड्डा जमिनीमध्ये खंदून त्यामध्ये भरपूर काही सरपण टाकलं जातं, लाकूड फाटा टाकला जातो, त्यामध्ये विशिष्ट वनस्पती टाकल्या जातात, तो पेटवला जातो. तर ही राड सुद्धा त्या ठिकाणी धार्मिक शास्त्र म्हणून मान्यता नाहीये. परंतु ज्यांच्या अंगातील वारी अग्नीमध्ये खेळवायची असतील अशा व्यक्ती त्या ठिकाणी राड पेटवतात. तर अंगातील वारी खेळवण्यासाठी ते योग्य आहे, परंतु देवतेला तिचा योग्य हविर्भाग मिळण्यासाठी 3 वेदीचं किंवा 3 पायऱ्यांचं हवनकुंड असणं गरजेचं आहे. तर त्या ठिकाणी विटकरांपासून किंवा त्या ठिकाणी हल्ली आता ते स्टीलचे किंवा लोखंडाचे हवनकुंड सुद्धा भाड्याने विकत मिळतात. तसं आपण 3 पायऱ्यांचं ते विकत आणावं किंवा घरी तयार करावं. आता या हवनकुंडाला गोमूत्र आणि शेणाने लिंपून काढावं. त्यानंतर त्याला रंग सुद्धा मारावा. सर्वात जी खालची पायरी असते, सर्वात खालच्या पायरीला काळा रंग द्यावा, मधल्या पायरीला लाल रंग द्यावा, सर्वात वरच्या पायरीला त्या ठिकाणी पांढरा रंग द्यावा किंवा त्या ठिकाणी आपण संपूर्ण होम हवन हा लाल रंगाने सारवला किंवा त्याला त्या ठिकाणी कलर संपूर्ण लाल दिला 3ही पायऱ्यांना तरी सुद्धा चालतो. आता या ठिकाणी जी सर्वात खालची काळी पायरी आहे किंवा काळा रंग दिलेला आहे तो महाकालीचं प्रतीक आहे. 2 नंबरच्या पायरीचा असणारा त्या ठिकाणचा लाल रंग हे महालक्ष्मीचं प्रतीक आहे. पहिल्या पायरीचा पांढरा रंग हे महासरस्वतीचं प्रतीक आहे. म्हणजे महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती असं त्या ठिकाणचं विधान मानण्यात येतं. त्यामुळेच बहुतांशी मंदिराचे जे काही होम हवन असतात त्यांना आपल्याला खालच्या पायरीला काळा, मधल्या पायरीला लाल आणि सर्वात वरच्या पायरीला पांढरा रंग दिलेला आढळतो, जे त्रिगुण शक्तीचं प्रतीक आहे. आता या हवन कुंडाला त्या ठिकाणी गोमूत्र वगैरे शिंपून आजूबाजूची जागा स्वच्छ करून त्यामध्ये आपल्याला जी काही मध्ये आपल्याला लाकूड फाटा टाकायचा असेल तो टाकून घ्यावा. लाकूड फाटा हा पवित्र झाडांचा असावा, ज्यामध्ये आंबा आहे, वड आहे, पिंपळ आहे, उंबर आहे किंवा इतर कुठल्याही पवित्र झाडांच्या सुकलेल्या झाडांची फांदी, खोडं ही आपण त्यामध्ये टाकू शकतो. होम कुंडाच्या उजव्या हाताला, आता हे उजवी हात आणि डावी बाजू हे नेमकं कसं ठरवायचं, तर जे कोणी यजमान असतात म्हणजे जे कोणी होम हवनाला बसणारी मुख्य जोडी असते, नवरा बायको असतात, तर ह्या नवरा बायकोने त्या ठिकाणी असणाऱ्या यजमानाने
पूर्व दिशेकडे तोंड करून बसावं, म्हणजे सूर्य उगवतो त्या दिशेकडे आपलं तोंड असावं, अशा पद्धतीनुसार बसावं. आणि पूर्व दिशेकडे तोंड करून बसत असताना स्वतःचा उजवा हात ज्या दिशेला येईल त्या ठिकाणी बाकीची पूजा मांडावी. आता पूर्वमुखी जर बसणं शक्य नसेल तर वेळ प्रसंगी यजमान हे सपत्नीक पश्चिममुखी सुद्धा बसू शकतात, म्हणजे पश्चिम दिशेकडे तोंड होईल असे सुद्धा बसू शकतात. पूर्वमुखी बसा किंवा पश्चिममुखी बसा, परंतु यजमान बसल्यानंतर यजमानाच्या उजव्या हाताला आपल्याला पूजेची मांडणी करायची असते. या पूजेच्या मांडणीसाठी आपल्याला त्या ठिकाणी 4 पाट किंवा 4 चौरंग यांची आवश्यकता आहे. 4 पाट किंवा 4 चौरंग उपलब्ध नसतील तर मग 2 चौरंग 2 पाट असे घेतले तरी चालतील, जे काही तुमच्याकडे असेल तसं. पहिला जो पाट आहे, या पहिल्या पाटावरती किंवा चौरंगावरती कपडा अंथरावा आणि त्यावरती विड्याची एकूण 5 पानं. आता विड्याची पानं 5 ठेवायची, परंतु एकेका पानाखाली जोड ठेवायचा, म्हणजे 2-2 विड्याची पानं मांडायची आहे. एक सिंगल पान न ठेवता 2-2 पानं. तर या विड्याच्या पानाचा देठ हा यजमानाकडे असावा, तर टोक हे समोरच्या दिशेला असावं. या विड्याच्या पानावरती प्रामुख्याने 1 सुपारी, हळकुंड, बदाम, खारीक आणि खोबऱ्याचा तुकडा अशी 5 सुमंगल फळे ठेवावी. किंवा माझी जी पद्धत आहे तर मी 5 खोबऱ्याच्या वाट्या ठेवून त्या खोबऱ्यांच्या वाट्यामध्येच बदाम, सुपारी, हळकुंड हे पदार्थ टाकून घेत असतो आणि त्यामध्ये हळद आणि कुंकू भरून अशा 5 वाट्या ठेवत असतो. आता ह्या 5 वाट्यांच्या पाठीमागं जो काही पाट किंवा चौरंग असेल त्यावरती आपल्याला त्या ठिकाणी कलश स्थापना करायची आहे. तर एकूण त्या ठिकाणी आपल्याला 2 कलशांची स्थापना करायची असते. यापैकी पहिला कलश हा वरुण देवाचा आणि दुसरा कलश हा वरुणाची पत्नी वारुणी देवी हिचा असतो. वरुण ही आपली त्या ठिकाणी असणारी पाण्याची देवता, जलदेवता. जलदेवतेची कृपा दृष्टी संपूर्ण पृथ्वीवरती राहावी, कारण जलदेवतेच्या कृपेमुळेच पृथ्वीवरती धनधान्य उगवतं, शेती चांगली पिकते आणि त्यामुळे मनुष्य उत्क्रांती करतो. त्यामुळे सर्वात प्रथम त्या ठिकाणी इंद्रदेवता आणि वरुण देवता यांना प्रसन्न करण्यासाठी हे 2 कलश मांडलेले असतात. या कलशामध्ये आपण 1 रुपयाचं नाणं, 1 सुपारी, हळद, कुंकू, थोड्याशा दुर्वा आणि त्याच्यावरती आपण 1 नारळ स्थापन करायचा आहे, म्हणजे थोडक्यामध्ये मंगल कलश भरायचा आहे. या मंगल कलशाला 5 विड्याची पानं किंवा 5 आंब्याची पानं लावली तरी सुद्धा चालतात. दुसऱ्या पाटावरती आपण एकूण 2 कलश स्थापन केले, वरुण देव आणि वारुणी देवी. आता या वरुण देव आणि वारुणी देवीच्याच सोबत आपल्याला त्या ठिकाणी गणपती बाप्पाची म्हणजेच महागणेधिपतीची गणेशाची मूर्ती किंवा गणपतीच्या नावाने 1 सुपारी ठेवली तरी सुद्धा वाटीमध्ये चालेल, ती स्थापन करून घ्यायची आहे. मूर्ती ठेवू शकता, पितळेची मूर्ती चालेल, मातीची मूर्ती चालेल, फायबरची मूर्ती शक्यतोवर ठेवू नये पण वेळप्रसंगी ती सुद्धा चालेल. आणि त्या ठिकाणी नसेलच काही तर आपण एका वाटीमध्ये तांदूळ घेऊन त्या तांदूळाच्या मध्यभागी गणपती म्हणून सुपारी सुद्धा ठेवू शकतो. म्हणजे पहा, पहिल्या पाटावरती सुमंगल फळे, दुसऱ्या पाटावरती वरुण देव, वारुणी देवी आणि त्या ठिकाणी असणारा गणपती, अशी आपण पूजेची मांडणी केली. त्यानंतर तिसरा पाट किंवा चौरंगावरती आपण त्या ठिकाणी मातृकांची आणि भैरवांची स्थापना करायची आहे. आता मातृका किती तर त्या ठिकाणी मुख्य प्रमुख सप्तमातृका असतात, परंतु या ठिकाणी सप्तमातृकांच्या सेविका आणि उपदैवत अशी मिळून एकूण 27 मातृकांची स्थापना करायची असते. आता ह्या 27 मातृका त्या ठिकाणी आपल्याला सुपारीच्या माध्यमातून मांडायच्या आहे. म्हणून त्या पाटावरती आपण 27 तांदूळाचे पुंजके ठेवावे, म्हणजे थोड्या थोड्या अक्षदा ठेवाव्या, त्याला पुंजका म्हणतात. अशा एवढ्या एवढ्या अक्षदांच्या घोळक्याला आणि त्या अक्षदांच्या पुंजक्यावरती आपण 27 सुपाऱ्या मांडून घ्यायच्या आहेत. या सुपाऱ्यांच्या सोबतच आपण तिथे अष्टभैरव यांच्या नावाने 8 वेगळ्या सुपाऱ्या सुद्धा मांडायच्या आहे. तर आम्ही त्या ठिकाणी मातृकांच्या सुपारीला कुंकवाने सजवतो, तर भैरवांच्या सुपारीला हळदीने सजवतो, म्हणजे दोन्ही मधला फरक आपल्या एकूण लक्षामध्ये येईल. याबरोबरच या 27 मातृका आणि अष्टभैरव यांच्या बरोबरच नवग्रहांची स्थापना सुद्धा आपल्याला करायची असते. नवग्रहांचा राजा असणारा सूर्य आणि या सूर्याच्या मंडळात असणारे इतर 8 उपग्रह, ज्यामध्ये राहू आणि केतू या बिंदू छेदन ग्रहांना सुद्धा स्थान देण्यात आलेलं आहे. तर अशा नवग्रहांची स्थापना आपल्याला सुपारीच्याच माध्यमातून त्या ठिकाणी करायची असते. तुमच्याकडे नवग्रह यंत्र उपलब्ध असेल तर तुम्ही ते सुद्धा सुपारी सोबत ठेवू शकता.
आणि सर्वात शेवटी आपल्याला एका पाटावरती किंवा चौरंगावरती त्या ठिकाणी कलश भरायचा आहे. या कलशाच्या वरती नारळ न ठेवता, कलश म्हणजे सेम प्रोसेस जशी मगाशी सांगितली की तांब्या घेतला, तांब्यामध्ये पाणी टाकलं, त्यामध्ये हळद कुंकू, 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी टाकली, परंतु याच्यामध्ये दुर्वा टाकायच्या नाही, कारण यावरती आपल्याला देवीची स्थापना करायची आहे. कुठल्याही देवीच्या रूपाला दुर्वा हे वर्जित असतात. फक्त गौरी गणपती स्वरूपामध्ये देवीला दुर्वा चालतात. महिषासुर मर्दिनी स्वरूपामध्ये देवीला दुर्वा घातक आहे, त्यामुळे दुर्वा त्याच्यामध्ये टाकू नये. मग हळद कुंकू, रुपया आणि सुपारी, त्यावरती आपण पात्राच्या वरती 5 पानं लावायची आहे, आंब्याची किंवा विड्याची किंवा नागवेलीची. आणि या पात्रावरती आपल्याला ताम्हानं ठेवायचं आहे, म्हणजे तांब्याचं किंवा पितळेचं ताट ठेवायचं आहे. या ताम्हामध्ये तांदूळ भरून घ्यायचे, म्हणजे अक्षदा भरून घ्यायच्या. या अक्षदा सुगंधित तांदूळाच्या असलेल्या योग्य, परंतु खंडित झालेले किंवा चुरा झालेले तांदूळ मात्र पूजेसाठी घेऊ नये. आणि यामध्ये आपण आपल्याजवळ असणाऱ्या जगदंबेच्या मूर्त्या म्हणजे महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती यांना ठेवायचं आहे. मूर्त्या नसतील तर तुम्ही तुमच्या कुलदेवतेचे टाक सुद्धा ठेवू शकता. ते सुद्धा उपलब्ध नसतील तर तुम्ही त्या ठिकाणी 3 सुपाऱ्या देवीच्या नावाने ठेवू शकता. आता आपल्या घरातील देवीच्या स्वरूपांची, टाक स्वरूपाची किंवा मूर्तीची किंवा मूर्त्या नसतील तर मग आपण त्या ठिकाणी सुपाऱ्या ठेवल्या, परंतु फोटो मात्र ह्या ताटामध्ये ठेवू नये, कारण फोटोंना त्या ठिकाणी धार्मिक मान्यता नाही आहे. एक तर टाक असावे, टाक नसतील तर पितळी किंवा सोन्या चांदीच्या मूर्त्या असाव्या, त्याही नसतील तर 3 सुपाऱ्या ठेवाव्या. अशा पद्धतीनुसार एकूण 4 पाटावर किंवा 4 चौरंगावरती ही अतिशय सुबक आणि व्यवस्थित पद्धतीनुसार आपण मांडणी करून घ्यावी. आता ही मांडणी झाल्याच्या नंतर प्रत्येक देवी देवतेची पहिले पूजा करावी. आता जे कोणी जोडीने बसणारे सपत्नीक असतील त्यांनी जोडीने पूजा करावी. एखादा बिनलग्नाचा अविवाहित मुलगा सुद्धा त्या ठिकाणी पूजा करू शकतो. विधवा महिला सुद्धा पूजा करू शकते. मी विधवा प्रथेला मानत नाही, त्यामुळे माझ्या मते विधवा महिला सुद्धा हवन विधी एकटी करू शकते किंवा तिच्या मुलाला सोबत घेऊन करू शकते. म्हणजे कोणी तुम्ही असाल त्यांनी जोडीने उठावं. जसं की विधवा महिला असेल तर तिने आणि तिच्या मुलाने, नवरा बायको असतील तर सपत्नीक, किंवा कुमार मुलगा जर असेल, बिन लग्नाचा जर मुलगा असेल तर त्यांनी खिशामध्ये पत्नी म्हणून एक सुपारी ठेवावी आणि सुपारी खिशामध्ये ठेवून पूजा केली तरी सुद्धा चालते. अविवाहित किंवा कुमारिका मुली असतील आणि त्या जर हवन विधी करत असतील तर त्यांनी त्या ठिकाणी स्वतःच्या सोबत एक सुपारी ठेवावी, जिला त्या ठिकाणी भगवान विष्णूचं प्रतीक मानून, विष्णूच माझा पती आहे अशा भावाने त्या ठिकाणी पूजा करावी. ती सुद्धा कुमारिकेची आणि अविवाहित मुलांची पूजा मान्य होते. आता सर्वात प्रथम जे काही आपल्या त्या ठिकाणचे वरुण देव आणि वारुणी देवी आहे त्यांना हळद कुंकू आणि अक्षदा अर्पण करून नमस्कार करावा. गणपती बाप्पाला हळद कुंकू आणि अक्षदा वाहून नमस्कार करावा. नवग्रहांना सुद्धा त्या ठिकाणी हळद कुंकू आणि गुलाल वाहून, अक्षदा वाहून नमस्कार करावा आणि फुलं वाहावी. 27 मातृका आणि अष्टभैरव यांनाही हळद कुंकू, गुलाल आणि फुलं वाहून, अक्षदा वाहून नमस्कार करावा. आणि शेवटी ज्या जगदंबेच्या कळसावरती आपण देवीचे टाक किंवा मूर्त्या ठेवलेल्या आहेत किंवा सुपाऱ्या ठेवल्या असतील त्याऐवजी त्यांना सुद्धा हळद कुंकू, अक्षदा आणि त्या ठिकाणी फुलं वगैरे अर्पण करून नमस्कार करावा. त्यानंतर घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींना नमस्कार करून आपण हवनकुंडासमोर बसावं. या ठिकाणी मी कुठलेही क्लिष्ट धार्मिक विधी किंवा मंत्र न सांगता सर्वसामान्य निरक्षर माणसाला सुद्धा जमेल असा विधी शिकवत आहे, म्हणून मी इथे कुठलाही वैदिक मंत्र किंवा पुराणोक्त मंत्र सांगत नाही. त्या ठिकाणी हवन कुंडाला सुद्धा हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्याव्या. हळद कुंकू अक्षदा अर्पण झाल्यानंतर कापूर टाकून आपण होमातील ज्या समिधा आहे, होमामध्ये घातलेल्या काड्यांना त्या ठिकाणी लाकूड फाट्याला आपण समिधा असं नाव देऊया, तो समिधा आपण पेटवून घ्यावा. आता होम प्रज्वलित झाल्याच्या नंतर जो अग्निनारायण आहे ते अग्निनारायणाची सुद्धा पूजा करायची आहे. तर अग्नीला त्या ठिकाणी आपण सर्वात प्रथम 5 पळ्या तूप घालावं. थोडासा गुळाचा खडा त्या अग्नीमध्ये अर्पण करावा. हा त्या ठिकाणी अग्नीला आपण घास देत आहोत. हळद आणि कुंकू अग्नीला अर्पण करावं. त्या अग्नीला 5 अगरबत्त्या ओवाळाव्या आणि त्या ठिकाणी त्या लावून द्याव्या. ओम अग्नि नारायणाय नमः, ओम पावकाय नमः, ओम पवित्राय नमः अशा प्रकारे अग्नीची प्रार्थना करावी. आणि त्यानंतर आपल्याला जवळ काही साहित्य हविष्यान्य म्हणून होमामध्ये अर्पण करण्यासाठी लागणार आहे. हविष्यान्य म्हणजे काय? होमामध्ये आपण जे काही साहित्य अर्पण करतो हे होमामध्ये भस्म झाल्यानंतर त्याचा जो काही धूर उठतो, या धुराला
व्योम असं म्हटलं जातं. असं म्हणतात की होमामध्ये आपण जे साहित्य जाळतो किंवा अर्पण करतो, स्वाहा म्हणून टाकतो, त्याचा जो काही व्योम म्हणजे जो धूर आहे, तो धूर जेव्हा आकाशात जातो तर त्या धुराच्या वासामधून देवी देवतांना त्यांची तृप्ती मिळते. जसं पितरांना आपण अंगठ्यावरून पाणी टाकल्यानंतर तृप्तता मिळते, तसं देवी देवतांना किंवा पवित्र आत्म्यांना होमामधून निघणाऱ्या धुरामधून त्या ठिकाणी तृप्ती मिळते. म्हणून आपण त्या ठिकाणी या होमामध्ये काही वस्तू टाकण्यासाठी तयार करून घ्यायच्या आहे. ज्या वस्तू कुठल्या कुठल्या, तर आपण त्या ठिकाणी तांदूळ घ्यायचे आहे. तांदूळामध्ये आपण पांढरे तीळ एकत्र करायचे आहे. त्यामध्ये आपण ऊसाचे छोटे छोटे तुकडे करून ऊसाचे तुकडे टाकू शकतो. नागवेलीच्या पानांचे छोटे छोटे तुकडे करून ते आपण त्यामध्ये टाकू शकतो. त्यामध्ये गुळाचे तुकडे आपण टाकायचे आहे. त्यामध्ये आपण असणारा सातूचं पीठ टाकायचं आहे. सातू जर उपलब्ध नसेल तर आपण त्या ठिकाणी थोडीशी राळ असेल, थोडेसे उदाचे खडे असतील, गुगुळाचे खडे असतील, त्या ठिकाणी असणाऱ्या लाह्या असतील, त्या ठिकाणी जव गहू असतील, हे सर्व साहित्य त्यामध्ये आपण एकत्रित करायचं आहे. त्यानंतर आपल्याकडे होमपुडा विकत मिळतो. ह्या होमपुड्यामध्ये सर्व वनस्पती असतात. हा होमपुडा सुद्धा आपण त्या ठिकाणी या समिध्यामध्ये मिक्स करायचा आहे. अशा पद्धतीनुसार एक पातेलभर आपल्याकडे हे हविष्यान्य म्हणजे होमामध्ये अर्पण करायचं साहित्य तयार होऊन जातं. त्याबरोबरच आपण शुद्ध गावरान गाईच्या तुपाचा वापर सुद्धा होमामध्ये आहुती देण्यासाठी करणार आहोत. आता सर्वात प्रथम गणपती बाप्पाच्या नावाने आपण त्या ठिकाणी 11 आहुत्या देऊन घ्यायच्या आहे. सर्वात प्रथम ओम गणपतये नमः स्वाहा, ओम गणपतये नमः स्वाहा. अशा पद्धतीनुसार गणपतीच्या नावाने स्वाहा म्हणून झालं की आपल्या ह्या बोटांमध्ये जेवढं मावेल तेवढंच आपल्याला त्या ठिकाणी होमामध्ये टाकायचं असतं. त्या ठिकाणी आपण त्या बोटांनी उचलून ते होमामध्ये अर्पण करावं. ज्यामध्ये आपला अंगठा आहे, आपली करंगळी आहे, अनामिका आहे आणि मध्यमा आहे. म्हणजे हे जे पहिलं बोट आहे हे आपण बाजूला ठेवणार आणि ह्या 4 बोटांमध्ये जेवढं मावेल तेवढं स्वाहा म्हटल्यानंतर होमामध्ये टाकणार आहोत. आता अशा पद्धतीनुसार आपल्याला एकूण 11 आहुत्या गणपतीच्या देऊन घ्यायच्या आहेत. गणपतीच्या 11 आहुत्या देऊन झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला स्थान देवतेला सुद्धा 11 आहुत्या द्यायच्या आहेत. ओम स्थान देवताय नमः स्वाहा, ओम स्थान देवताय नमः स्वाहा. अशा पद्धतीनुसार आपण स्थान देवतेच्या सुद्धा 11 आहुत्या देऊन घेतल्या. आता इथे एका जोडीने स्वाहा म्हटल्यानंतर हे जे काही आपण साहित्य गोळा केलं होतं तांदूळामध्ये, होमपुडा वगैरे वगैरे सर्व हे कोरडं साहित्याच्या आहुत्या द्यायच्या. तोच दुसऱ्या जोडीने त्या ठिकाणी तुपाच्या आहुत्या पळीने त्यामध्ये द्याव्या. आता त्या ठिकाणी स्वाहा म्हटल्याबरोबर तूप आणि समिधा एकत्र गेला पाहिजे. आता पहिले गणपती, त्यानंतर स्थान देवतेच्या 11 आहुत्या, त्यानंतर वास्तू देवतेच्या सुद्धा 11 आहुत्या द्यायच्या आहेत. ओम वास्तुदेवताय नमः स्वाहा, ओम वास्तुदेवताय नमः स्वाहा या पद्धतीनुसार. त्यानंतर आपण आपली जी कुठली ग्रामदेवता असेल, कारण प्रत्येक गावची एक विशिष्ट ग्रामदेवता असते, त्या ग्रामदेवतेला सुद्धा 11 आहुत्या देऊन घ्यायच्या आहे. जसं आमच्या देऊळगाव राजाचं ग्रामदैवत श्री बालाजी आहे, तर आम्ही त्या ठिकाणी ग्रामदेवताय नमः स्वाहा, व्यंकटेशाय नमः स्वाहा अशा पद्धतीनुसार त्यांना 11 आहुत्या देत असतो. म्हणजे बघा, स्वतःचा पहिले महागणाधिपती म्हणजे गणपती बाप्पा, मग स्थान देवता, मग वास्तुदेवता, मग ग्रामदेवता आणि त्यानंतर आपण आपल्या कुलदेवतेला 11 आहुत्या देऊन घ्यायच्या आहे. ओम कुलदेवताय नमः स्वाहा, ओम कुलदेवताय नमः स्वाहा. आणि यानंतर आपण त्या ठिकाणी नवग्रहांना सुद्धा 11 आहुत्या देणार आहोत. मग प्रत्येक नवग्रहाचं नाव न घेता त्या ठिकाणी फक्त आदित्यादि नवग्रह देवताभ्यो नमः स्वाहा, आदित्यादि नवग्रह देवताभ्यो नमः स्वाहा, किंवा हेही जर जमत नसेल तर फक्त ओम नवग्रहाय नमः स्वाहा, ओम नवग्रहाय नमः स्वाहा अशा नवग्रहांच्या आहुत्या सुद्धा त्या ठिकाणी देऊन घ्याव्या. त्यानंतर आपण त्या ठिकाणी असणारा कुठलाही एक पवित्र मंत्र म्हणून त्या पवित्र मंत्राने जगदंबेला 108 आहुत्या द्याव्या. जसं की मी तुम्हाला सांगतो, ओम नमो देवे महादेवे शिवाये सततम नमः, नमः प्रकृती भद्राये नियतः प्रणता स्मताम नमः स्वाहा. या मंत्राने आपण 108 पळ्या आहुत्या देऊ शकतो.
किंवा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमः स्वाहा. त्या मंत्राला आपण समोर नमः आणि शेवटी स्वाहा अशा पद्धतीनुसार आहुती लावून त्याच्या 108 आहुत्या देऊन घ्याव्या. आता तुम्ही म्हणाल 108 हा आकडा मोजायचा कसा? तर आपण उजव्या हाताने जर आहुती देत असू तर डाव्या हातामध्ये आपण जपमाळ पकडावी जी 108 मण्यांची असावी आणि एक एक मण्यांनी आपण माळ ओढून 108 आकडा त्या ठिकाणी पूर्ण करावा. सर्वात शेवटी आता काही जण या ठिकाणी सप्तशतीचे 700 मंत्र म्हणून सुद्धा 700 आहुत्या देतात. काही जण ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चै नमः स्वाहा या नरवार्ण मंत्राच्या सुद्धा आहुत्या देतात. काही जण त्या ठिकाणी कुंजिका स्तोत्राच्या आहुत्या देतात, पण कुंजिका स्तोत्राची आहुती देणं महापाप आहे हे मी या ठिकाणी आवर्जून सांगतो. कारण शास्त्रत मान्यता फक्त नरवार्ण मंत्राची आहे. नरवार्ण मंत्र आहे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चै, इथपर्यंत ठीक. पण जे सप्तशतीच्या ज्या कुंजिका स्तोत्राच्या आहुत्या दिल्या जातात त्या अशा असतात ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चै ओम ग्लूम होम क्लीं जोम सह ज्वालय ज्वालय ज्वलः ज्वलः प्रज्वल प्रज्वल ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चै ज्वल हम सम लम शम फट स्वाहा. जे चुकीचं आहे. हे चुकीचं असण्याचं कारण असं की यामध्ये ज्वालय ज्वालय ज्वल ज्वल प्रज्वल प्रज्वल म्हणजे जगदंबेची जी काही त्या ठिकाणची कार्यशक्ती आहे, त्या ठिकाणी जगदंबेची शक्ती तत्व आहे त्याला आपण त्या ठिकाणी अग्नितत्वाची जोड दिलेली आहे. ऑलरेडी कुंजिका स्तोत्र हे अग्नितत्व प्रधान आहे. त्यामुळे त्याचा जर उपयोग आपण या ठिकाणी होम हवनामध्ये केला तर ती प्रचंड विध्वंसक ऊर्जा तयार होईल जी साधकाचा विनाश करू शकते. त्यामुळे मी हात जोडून विनंती करतो, कुंजिका स्तोत्राने कुठल्याही देवाचा अभिषेक करू नये आणि कुंजिका स्तोत्राने हवन विधी सुद्धा करू नये. नरवार्ण मंत्राने केलेले शुभ आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चै नमः स्वाहा याच्या 108 आहुत्या आपण घेऊ शकतो. सर्व आहुत्या देऊन झाल्याच्या नंतर सर्वात शेवटी उत्तर पूजा कशी करायची हे थोडक्यात समजावून घेऊया. उत्तर पूजेसाठी आपण होमामध्ये त्या ठिकाणी ओटी अर्पण करावी, ज्यामध्ये एक साडी, त्यावरती ब्लाउज पीस, त्यावरती हिरव्या बांगड्या, एक खणी सामान म्हणजेच बदाम, सुपारी, हळकुंड, खारीक आणि खोबऱ्याचा तुकडा, मुठभर तांदूळ म्हणजे ओटीचं साहित्य आणि एक नारळ हे त्या ठिकाणी सपत्नीक सर्व जोडीच्या हाताला हात लावून होमामध्ये अर्पण करावं. ओटी समर्पयामी, सौभाग्य अलंकार समर्पयामी, नमः स्वाहा असं म्हणून ते अर्पण करावं. त्यानंतर आपल्याजवळ जेवढं तूप उरलं असेल, समिधा उरला असेल तोही त्याच्यावरती अर्पण करून द्यावा आणि पूर्णाहुती समर्पयामी असं म्हणावं. शेवटी नैवेद्य अर्पण करावा. हा नैवेद्य सुद्धा होमामध्ये अर्पण करावा. नैवेद्य अर्पण करून झाल्यावर पाण्याची धार सोडत होमाला 3 प्रदक्षिणा माराव्या. सतत पाण्याची धार सुरू ठेवावी आणि 3 प्रदक्षिणा मारून घ्याव्या. किंवा होमाला 3 वेळेला पाणी फिरवलं तरी सुद्धा चालतं. जर छोट्या स्वरूपामध्ये होम असेल तर तुम्ही बसल्या बसल्या हे पाणी 3 वेळेला त्याला फिरवू शकता. त्यानंतर होमाला विडा किंवा तांबूल अर्पण करावा. पानाचा विडा हा होमामध्ये सोडावा. त्यानंतर होमाला थोडासा दही भाताचा नैवेद्य शांती म्हणून दाखवावा आणि त्या ठिकाणी बलिदान द्यावं. बलिदान देत असताना एक कोहळा घ्यावा. तो कोहळा होमासमोर एका पाटावरती ठेवावा आणि एकाच दणक्यामध्ये खडगाने किंवा तलवारीने किंवा चाकूने किंवा कुठल्या तरी साहित्याने त्याचे 2 तुकडे होतील असा प्रयत्न करावा. ते जर शक्य नसेल तर हळूहळू तुम्ही कापून सुद्धा त्याचे 2 तुकडे करून ते होमावरती पालथे घालून ठेवू शकतो. होमाच्या उजव्या आणि डाव्या बाजूच्या 2 पायऱ्यांवरती वरच्या चौकटीवरती आपण हा कोहळा त्या ठिकाणी ठेवावा. काही ठिकाणी कोहळ्याचे 4 तुकडे करून ते होमाच्या 4 पायऱ्यांवर ठेवले जातात. ती ही पद्धत योग्य आहे. हा कोहळा होमामध्ये जाळायला चालतो का? तर हो, कोहळा होमामध्ये जाळायला सुद्धा चालतो. आता काही ठिकाणी होमामध्ये जिवंत बोकड कापून तो जिवंत बोकड जाळला जातो. काही ठिकाणी इतर काही पशुबळी होमामध्ये दिले जातात. जे योग्य की अयोग्य ही माहिती सुद्धा जर कोणाला ऐकायची असल्यास मी पुराव्यानिशी आणि धर्मशास्त्राच्या आधारे एखाद्या वेगळ्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी नक्की प्रदर्शित करेल. जर तुमची ऐकायची इच्छा असेल तर मला आजच्या व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये कळवा. आपण पुढचा व्हिडिओ होमामध्ये पशुबळी देणे योग्य की अयोग्य यावरती नक्की बनवूया आणि धर्मशास्त्र याला मान्यता देतं का हे सुद्धा बघूया. अशा पद्धतीनुसार बळी देऊन झाला की त्या ठिकाणी आपण देवीची साग्र संगीतपणे आरती वगैरे करावी.
आता हा होम करत असताना कोहळ्याचा बळी त्या ठिकाणी आपण दिला, परंतु आपण त्या ठिकाणी डाळिंब कापून त्याचा बळी सुद्धा होमामध्ये देऊ शकतो, लिंबू कापून लिंबाचा बळी सुद्धा देऊ शकतो, नारळ फोडून नारळाचा बळी सुद्धा देऊ शकतो. आणखीन एक छोटा प्रश्न असा की बरेच जण होम पूजेला येत असताना सोबत नारळ आणतात, जो होमामध्ये जाळण्यासाठी असतो. हा नारळ होमामध्ये केव्हा जाळावा, तर जेव्हा पूर्णाहुती देऊन बलिदान दिलं जातं त्यानंतर आणलेल्या भाविकांनी आपापले नारळ होमामध्ये सोडावे, ते त्यांच्यातर्फे मान्य असतील. सुरुवातीपासूनच दुसऱ्यांचे नारळ किंवा बाहेरच्या व्यक्तींचे नारळ घर मालकाने किंवा यजमानाने पूजेमध्ये टाकून घेऊ नये. असो, यानंतर आपण हवन विधी झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी देवीची आरती करावी आणि आपला कलश विसर्जन करून घ्यावा, म्हणजे घटस्थापनेचा कळस आपण त्या ठिकाणी हलवून घ्यावा. घटस्थापनेचा कलश हलवत असताना त्या ठिकाणी अक्षदा अर्पण कराव्या आणि कळसाचा नारळ बाजूला काढून किंवा कळस त्या ठिकाणी हलवून जागेवरून बाजूला करून पुनरागमना यच, म्हणजे पुढच्या वर्षी सुद्धा घटस्थापनेसाठी या असं देवीला निमंत्रण देऊन त्या ठिकाणी नवरात्र उत्सवाची सांगता करावी. आता काही ठिकाणी हा होम हवन विधी 7व्या माळेला म्हणजे सप्तमीलाच केला जातो, काही ठिकाणी 6व्या माळेला षष्टीला केला जातो, परंतु धर्मशास्त्रानुसार तो अष्टमी किंवा नवमीला करणेच योग्य आहे, परंतु काही ठिकाणी षष्टी किंवा सप्तमीला सुद्धा तो केला जातो. आपापल्या गावच्या प्रथेप्रमाणे आपण पालन करावं. या होमामध्ये किंवा हवनामध्ये मांस, मटण, अंडी बिलकुल टाकू नये. आता यावरती मी व्हिडिओ तयार करणारच आहे की होमामध्ये बोकड बळी देणं योग्य की अयोग्य, कारण की वणीच्या सप्तशृंगीच्या मंदिरामध्ये सुद्धा त्या ठिकाणी हवन विधीच्या दिवशी बोकड कापण्यात येतो. माहूरगड रेणुका मातेजवळ सुद्धा तुकाई देवी समोर हवनाच्या दिवशी बोकड कापण्यात येतो. कोल्हापूरमध्ये भवानी मंडपामध्ये महालक्ष्मीजवळ नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये बोकड कापण्यात येतो आणि तुळजापूरच्या भवानीचा आजाबळी तर सर्व महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे की महानवमीच्या दिवशी जिवंत बोकड्या कापून तो तुळजाभवानीच्या होमामध्ये जाळला जातो. म्हणजे 3.5 शक्तिपीठांमध्ये आपल्याला बोकड बळीची प्रथा राजरोसपणे आणि सर्रास उघडपणे दिसते आणि ही होमाच्या हवनाच्या दिवशी केल्या जाते. मग होमा हवनामध्ये मूळ शक्तिपीठांमध्ये जर असा बोकड कापून तो जाळत असतील तर तो योग्य की अयोग्य हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयाच, परंतु इथे मी एवढंच सांगतो, होमामध्ये मांस मटणाचा नैवेद्य देऊ नये, पुरणपोळीचा नैवेद्यच द्यावा. कारण एका ठिकाणी मी पूजेसाठी गेलेलो होतो, त्या ठिकाणी एका विशिष्ट समाजाचं मी नाव नाही घेणार, पण एका विशिष्ट समाजाचा तो हवन होता. त्या ठिकाणी त्या घरातील जवळजवळ 25 ते 30 महिला नैवेद्य घेऊन आल्या आजूबाजूच्या त्या कॉलनीमधील. प्रत्येक महिलेच्या ताटामध्ये चपातीन त्यावरती बोकड्याच्या मटणाचे शिजवलेले तुकडे होते. म्हटलं ताई हे काय? त्या म्हटल्या आमच्यामध्ये होमामध्ये बोकड्याचं मटणच टाकतात आणि त्यांनी ते सर्व नैवेद्य माझ्या देखत होमात टाकले. मला प्रचंड त्या ठिकाणी राग आला, परंतु त्यांची प्रथा तशी असल्यामुळे मला तिथे बोलता आलं नाही. तर असा प्रकार करू नये. ज्यांना मटण खायचं असेल, शिजवायचं असेल त्यांनी आपापल्या घरी शिजवावं, परंतु देवीला गोडा नैवेद्यच होमामध्ये अर्पण करावा. कारण आपण जे होमामध्ये जाळतो ते थेट जगदंबेला व्योम स्वरूपामध्ये, मगाशी मी सांगितल्या पद्धतीने व्योम स्वरूप म्हणजे धुराच्या स्वरूपामध्ये पोहोचत असतं आणि जगदंबा शाकाहारी आहे, ती मांस मटण खात नाही, त्यामुळे त्या ठिकाणी मटण शिजवून किंवा मांस शिजवून त्याचा नैवेद्य होमामध्ये अर्पण करू नये. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा व्यक्त करतो. अशाच निरनिराळ्या माहितींसाठी आपल्या जगदंबा देवी संस्थान जळगाव राजा ह्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडलेला असल्यास कमेंटद्वारे कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचं कल्याण असो. जय जगदंब. नमो आदेश.